हॅलो फ्रेंड, आपल्या महाराष्ट्र ऑनलाईन क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग सर्वांना. मित्रांनो, हे आपलं आज दुसरं लेक्चर आहे. पहिलं लेक्चर आपलं काल झालेलं आहे. अंकगणित आपण सुरू केलेलं आहे. बुद्धिमत्ता पण आपण लवकरच सुरू करणार आहे. जर आपल्याला पॉसिबल झालं तर रोज 2 लेक्चर घेऊन 1 तास अंकगणित आणि 1 तास बुद्धिमत्ता आपण घेणार आहे. आणि जर पॉसिबल नाही झालं तर अंकगणित 1-2 दिवस, परत बुद्धिमत्ता 1-2 दिवस, असं करत आपण दोन्ही सब्जेक्ट कव्हर करणार आहे. ठीक आहे. आपलं सेकंड लेक्चर आहे. पहिल्या लेक्चरमध्ये अंकगणितचा आपण संख्या आणि संख्याच्या प्रकारामधला 3 टाईप घेतलं होतं. पहिलं म्हणजे नैसर्गिक संख्या, दुसरं समसंख्या आणि तिसरं विषम संख्या. आता एका 3 टाईपसाठीच आपण जवळपास पाऊण तास घालवला होता. पण आपण बेसिकपासून आणि सर्व मुलांना कळलं अशा पद्धतीने शिकवलं होतं, बरोबर आहे. आता आपण त्याच्या पुढचं टाईप बघणार आहे. त्याआधी आपण नैसर्गिक संख्याचं अजून 2 फॉर्म्युला राहिलेले आहेत. तेवढं फॉर्म्युला आपण लिहून घेऊ, त्यानंतर आपण नेक्स्ट करू. ठीक आहे. फॉर्म्युला पहिला आहे की नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. ठीक आहे. ह्याचा फॉर्म्युला आहे n × n+1 × 2n+1 डिवाइड 6. काय फॉर्म्युला आहे? n × n+1 × 2n+1 डिवाइड 6. हा वर्गाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण जर आपल्याला जर विचारलं की 1 ते 10 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज, फक्त संख्यांची बेरीज नाही, वर्गांची. म्हणजे वर्ग तुम्हाला माहीत आहे, 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, बरोबर आहे. असं हे जे वर्ग आहेत त्या वर्गांची बेरीज जर विचारली आपल्याला तर हा फॉर्म्युला बेरीजचा. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला नैसर्गिक संख्यांच्या इथं वर्गांची आहे ना, घनांची बेरीज विचारली. समजा घनांची बेरीज. ठीक आहे. नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज. घनांच्या बेरीजचा फॉर्म्युला काय बघा आता, n × n+1 डिवाइड 2 ब्रॅकेटचा वर्ग. काय फॉर्म्युला? n इन ब्रॅकेट n+1 डिवाइड 2 ब्रॅकेटचा वर्ग. हा तर फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. कायचा आहे? बेरजेचा आहे ऑलरेडी, बरोबर. आणि त्याचा वर्ग हे घनांचा फॉर्म्युला आहे. वर्ग आणि घनाचा नैसर्गिक संख्येचा फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या. आपण जेव्हा एक्झाम्पल घेऊ तेव्हा यावर एक्झाम्पल आपण घेणारच आहे. ठीक आहे. हे 2 फॉर्म्युला राहिलं होतं. त्यानंतर आपण नेक्स्ट संख्या बघू. मित्रांनो, पुढचा प्रकार आहे पूर्ण संख्या. पूर्ण संख्या बघा आता, पूर्ण संख्या कशाला म्हणायच्या तर 0 आणि नैसर्गिक संख्या, 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या यांना मिळून आपण पूर्ण संख्या म्हणतो, बरोबर. आणि नैसर्गिक संख्या लिहून घ्या. जी नवीन मुलं असतील किंवा ज्यांना अवघड असेल मॅथ रिजनिंग, त्यांनी लिहून घ्यायचे माझ्या पाठीमागे लगेच. मी सर्वच डेफिनेशन तुम्हाला लिहून देऊ शकत नाही, मी तोंडी बोलतोय, तुम्ही लिहून घ्यायचंय. 0 किंवा सर्व नैसर्गिक संख्या मिळून पूर्ण वर्ग संख्या म्हणतात त्यांना. ठीक आहे. मग आता 0 आणि नैसर्गिक संख्या कुठून सुरू होतात? 1 पासून सुरू होतात. कालच्याच लेक्चरला आपण बघितलंय 1, 2, 3 म्हणजे 0 पासून ते अनंतापर्यंत, बरोबर आहे. अनंत त्यालाच आपण काय म्हणतो? इन्फिनिटी, बरोबर आहे. म्हणजे 0 पासून इन्फिनिटी पर्यंतच्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. मग नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये फरक काय? फरक एवढाच आहे की नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होती आणि पूर्ण संख्या 0 पासून सुरुवात होती, म्हणजे 0 ॲड होती, बरोबर आहे. ही झाली नैसर्गिक पूर्ण संख्या, बरोबर आहे. आता आपण बघू पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या लिहून घ्या. पूर्णांक संख्या अशा असतात की नैसर्गिक संख्या प्लस त्याची ऋण संख्या, नैसर्गिक संख्येच्या ऋण संख्या आणि 0 ह्या सर्वांना मिळून पूर्णांक संख्या म्हणतात. शब्दच बघा, पूर्णांक. पूर्णांक म्हणजे सर्व मिळून, म्हणजे जेवढ्या पण संख्या आहेत ना, ऋणमधल्या, 0 आणि धनमधल्या, सगळ्यांना मिळून आपण पूर्णांक संख्या म्हणतो. म्हणजे बघा, -5, -4, -3, -2,
-1 0 1 2 3 4 5 6 इन्फिनिटी आणि इकडं पण -इन्फिनिटी. ह्या सर्व संख्या मिळून पूर्णांक संख्या असतात. समजा आता तुम्हाला पूर्णांक संख्या समजलं. शून्य नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्यांच्या ऋण संख्या. हा नैसर्गिक संख्यांच्या ऋण संख्या आहे बरोबर. 1 ची ऋण संख्या -1, 2 ची ऋण संख्या -2 बरोबर आहे. ह्या झाल्या पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या समजलं तुम्हाला, पूर्ण संख्या समजलं, नैसर्गिक संख्या समजलं, समसंख्या समजलं, विषम संख्या समजलं. आता बघा यामध्ये सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती विचारला. सर्वात लहान पूर्ण संख्या तर कोणती आहे, 0 आहे बरोबर आहे. आणि सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे तर -इन्फिनिटी बरोबर आहे. आता आपण बघणार आहे अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या. आता ही अपूर्णांक संख्या आपण शॉर्टकट फक्त डेफिनेशन बघणार आहे. जेव्हा अपूर्णांक पूर्णांक म्हणजे अपूर्णांक संख्ये जेव्हा आपण टाईप पाहणार आहे, दशांश अपूर्णांक असेल, जे टाईप आहे ते पाहताना आपण ते टॉपिक डिटेलमध्ये पाहणार आहोत. हा ठीक आहे. आता फक्त अपूर्णांक संख्या पहा. अपूर्णांक संख्या असती छेद आणि अंश आणि छेद स्वरूपात बरोबर. अंश आणि छेद ह्या स्वरूपातल्या संख्येला अपूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे 3/7. 3 काय आहे, अंश आहे बरोबर आहे. 7 काय आहे, छेद आहे बरोबर. त्याला म्हणतात अपूर्णांक. म्हणजे अपूर्णांक म्हणजे काय असतो, अंश छेदा स्वरूपात असते. किंवा ह्याचं जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो म्हणजे आन्सर, तेव्हा पॉईंटमध्ये आन्सर निघतात. ह्याचं आन्सर बघा काय ते 7ला भाग जात नाही 0, 3 वर्गातलं 0 30 झालं, 7 चोक 28 राहिलं 2, 2 वर्गातलं 0 20 झालं, 7 दोन्ही 14 राहिलं किती 6 राहिलं, 6 वर्गातला 0 परत 7 8 56 बघितलं. म्हणजे काय होतंय पॉईंटमध्ये आन्सर निघाला. असं 1 2 असं आन्सर निघाले का नाही, पॉईंटमध्ये आन्सर आहे बरोबर. किंवा 7/3 केला आपण तर काय 3 दोन्ही 6, 1 राहिलं 1 वर्गातला 0, 3 2 3 त्रिक 9 परत 1 0 9 9 3 3 3 होते बरोबर. 2.33 म्हणजे अपूर्णांक आला बरं. पॉईंट आला म्हणजे अपूर्णांक आला. म्हणजे अशा टाईपमधल्या संख्या दिसलं, असं किंवा असं, त्याला म्हणतात अपूर्णांक संख्या. अपूर्णांक संख्या समजला मित्रांनो. अपूर्णांक संख्या ज्या आहेत त्या पूर्णांक संख्या नसतात. म्हणजे पूर्णांक नसणाऱ्या संख्यांना अपूर्णांक संख्या म्हणतात. म्हणजे समजा 8/4. आता तुम्ही म्हणताल सर 8/4 हे तर अपूर्णांकात आहे, पण ह्याची व्हॅल्यू काढल्यानंतर काय येते 4 1 4 4 2 8 किती आलं 2 आला आन्सर बरोबर आहे. म्हणजे कुठली संख्या झाली, पूर्णांक संख्या झाली ना 2 बरोबर. म्हणजे अपूर्णांक संख्या आहे का नाही, म्हणजे पूर्णांक नसणाऱ्या संख्या म्हणजे पॉईंट येत नाही. म्हणजे समजा इथं जर असतं 7/4 असतं तर काय आलं असतं 1 पॉईंट काय आलं असतं 8 परत 5 1.85 आलं असतं बरोबर. म्हणजे हे अपूर्णांक संख्या झाली, अपूर्णांक बरोबर. आणि ही पूर्णांक संख्या झाली. त्यामुळे जरी अशा पद्धतीत दिला असेल तर त्याचा आन्सर काढल्यानंतर जर ते पूर्णांकात येत असेल तर ती पूर्णांक संख्या झाली, आणि जर येत नसेल तर ती अपूर्णांक संख्या झाली. ठीक आहे. आता यानंतर आपण पाहू परिमेय संख्या. परिमेय संख्या. आता परिमेय संख्या म्हणजे अशी संख्या की जी P/Q स्वरूपात आहे. ठीक आहे, स्वरूपात हां. आणि Q नॉट इक्वल टू 0 Q नॉट इक्वल टू 0 म्हणजे Qची व्हॅल्यू 0 नाही, Qची व्हॅल्यू 0 नाही, त्याला आपण म्हणतो परिमेय संख्या. म्हणजे अशा संख्या असतात की ज्याच्या छेदाला 0 नसतो, त्या व्यतिरिक्त कोणती संख्या असते. मग आता परिमेय संख्यामध्ये परिमेय कोणत्या कोणत्या संख्या येतात तर नैसर्गिक संख्या येतात, सर्व नैसर्गिक संख्या येतात. ठीक आहे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या येतात सर्व, पूर्णांक संख्या येतात सर्व. ठीक आहे. नैसर्गिक संख्या येतात, पूर्ण संख्या येतात, पूर्णांक संख्या येतात आणि अपूर्णांक पण संख्या येतात. ठीक आहे. त्या सर्व संख्या परिमेय संख्या येतात. आता अपरिमेय संख्या पाहू आपण. पूर्ण परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्यामधला फरक पाहू आपण, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या. आता आपण समजा घेतलं 22/7. ही कशाची किंमत आहे, पायची किंमत आहे. पाय तुम्हाला पाय माहीत असेल आपल्याला झालेला आहे.
आपल्याला पाय द्यायचे असं एक्झाम्पल वर्तुळ किंवा हिचं सॉल्व करताना 2πr असा फॉर्म्युला असायचा आणि त्या पायची व्हॅल्यू आपण काय टाकायचो 22.7 टाकायचो बरोबर आहे. आता 22.7 घेतलं पाय. आता हे सॉल्व करा बरं तुम्ही. 7 1 7 7 त्रिक 21 3 आलं हातच्या आला 1 म्हणजे 1 वर घेतला परत बाकी 1 राहिले 1 वर घेतला 0 7 1 7 बरोबर. परत किती राहिले 3 राहिले 3 वर घेतला 0 किती झालं 7 चोक 28 बरोबर आहे. परत 2 राहिलं 2 वर घेतला 0 20 झालं 7 दोन्ही 14 परत 6 राहिलं 6 वर घेतला 0 झालं 60 60 ला 7 ने भागलं किती येतंय 7 8 56 परत 4 राहिलं 4 वर घेतला 0 झालं 40 7 5 35 आहे का इथं कुठे थांबतंय का पॉईंट नंतर कुठे थांबतंय का तसंच चालू झालंय. परत 3 येणार 2 येणार 5 येणार चालूच आहे म्हणजे ही काय अखंड आहे बरोबर आहे. कुठेही खंड नाही ते अखंड चालू आहे. ही झाल्या अपरिमेय संख्या. अशी संख्या की जी आवर्ती नाही म्हणजे कुठेतरी स्टॉप होणार आहे असं नाही. आता तुम्ही जर दुसरी घेतली संख्या 5/2 घेतली समजा 2 1 2 2 2 4 हा 1 आला 1 वर घेतला 0 2 5 10 किती आलो 2.5 थांबली ना 5 पैकी संख्या पूर्ण भाग गेला ना परत 10 ला म्हणजे ही कोणती संख्या आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या आता तुम्हाला समजलं असेल की परिमेय संख्या म्हणजे आणि अपरिमेय संख्या म्हणजे. अपरिमेय संख्या म्हणजे त्याचं आवृत्ती दशा अखंड म्हणजे अखंडित चालू राहते त्याची आणि परिमेय संख्या म्हणजे पूर्ण संख्या नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या अपूर्णांक संख्या मधल्या ह्या संख्या ही जी संख्या कुठेतरी थांबता. आता इथे एका स्थानानंतर थांबली 3-4 स्थानानंतर थांबतं किंवा रिपीट होता. म्हणजे आता दुसरं एक आपण घेतलं होतं मग काय घेतलं होतं 10/3 काय येते 3 1 3 3 त्रिक 9 1 राहिलं 1 वर घेतला 0 3 त्रिक 9 परत 1 राहिलं 1 वर घेतला 0 10 झालं 3 त्रिक 9 काय आवर्ती आहे ही म्हणजे 3 वर आपण असा डॅश देतो माहिती आहे ह्याच्यात हा 3 वर असा डॅश देतो किंवा टीम मध्ये देतो असा आणि हे पुढचं घेतच नाही. म्हणजे आपल्याला कळतं की टीम 3 वर डॅश दिलाय किंवा टिंब दिलाय याचा अर्थ 3 3 3 आवृत्त आहे. हे पण परिमेय संख्या आहे. कोणती परिमेय संख्या कारण एकच संख्या रिपीट झाली सारखी सारखी एकच संख्या रिपीट झाली तिथं बरोबर. इथं वेगवेगळ्या संख्या रिपीट होत आहेत त्यामुळे ही अपरिमेय संख्या झाली. इथं रिपीट होती 30 संख्या म्हणून ही परिमेय संख्या झाली. आता समज तुम्हाला अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या ठीक आहे. आणि वास्तव संख्या वास्तव मित्रांनो मी जेव्हा सांगत असतो तेव्हा तुम्ही लिहून घेत जावा वाटलं तर व्हिडिओ पॉज करत जावा आणि लिहून घेत जावा कारण हे अशा कन्सेप्ट आहेत ह्या परिमेय संख्या अपरिमेय संख्या की तुम्ही जर व्यवस्थित लिहून घेतलं नाही व्यवस्थित केलं नाही तर ह्या विसरून जाता. ते टीचर लोकांना सुद्धा आठवायला खूप वेळ लागतो की परिमेय संख्या नक्की कोणती अपरिमेय संख्या कारण कन्फ्युजन होतं यामध्ये. त्यामुळे व्यवस्थित लिहून घ्या व्यवस्थित व्हिडिओ बघा. आणि वास्तव संख्या म्हणजे परिमेय संख्या लिहून घ्या. वास्तव संख्या परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या यांना दोघांना मिळून वास्तव संख्या म्हणतात. म्हणजे थोडक्यात वास्तव संख्येचे 2 प्रकार आहेत. वास्तव संख्येचे 2 प्रकार कोणते एक परिमेय संख्या आणि एक अपरिमेय संख्या ठीक आहे. वास्तव संख्या समजली तुम्हाला म्हणजे परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या दोन्हीला संख्यांना मिळून वास्तव संख्या म्हणतात. आणि परिमेय आणि अपरिमेयवर प्रश्न कसा विचारला जातो शून्यावर एक भर दिला जातो. शून्य ही परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या किंवा खालीलपैकी कोणती संख्या परिमेय संख्या आहे आणि 0 दिलेला असतो. 0 ही परिमेय संख्या आहे ठीक आहे किंवा पाय दिलेला असतो. पाय आणि 0 ह्या दोन्हीवर क्वेश्चन विचारला जातो कन्फ्युजन होतं. तर लक्षात ठेवायचं 0 ही परिमेय संख्या आहे आणि पाय ही अपरिमेय संख्या आहे. का तर पायचं काढलं आपण सगळं पुढं चाललंय सगळं त्यामुळं पाय अपरिमेय संख्या आहे ठीक आहे. हे 2 लक्षात ठेवायचं. आता आलं लक्षात परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या. आणि मित्रांनो दुसरे एक अपरिमेय संख्यासाठी दुसरं एक की ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही ना त्या संख्या पण अपरिमेय संख्या असतात. म्हणजे समजा आपण घेतलं √4 मला सांगा √4 म्हणजे वर्गमूळ 4 ह्याचं वर्गमूळ निघतं ह्याचं वर्गमूळ किती आहे 2 आहे म्हणजे परिमेय संख्या परिमेय ठीक आहे. पण जर आपण √3 घेतलं √3 त्याचं वर्गमूळ निघतंय का नाही निघत. आणि काढायला गेलं तर आपल्याला कॅल्सी किंवा कॅल्क्युलेटर किंवा ह्याचा वापर करावा लागतो बरोबर आहे. आणि जिथं कॅल्क्युलेटर मोबाईलचा वापर करावा लागतो ना तेव्हा परिमेय संख्या असते. कोणत्या त्याचं जर आपण करायला गेलो तर आपलं काय येईल 1 पॉईंट काहीतरी येईल समथिंग पण आता किती येईल परफेक्ट माहीत नाही बरोबर आहे. त्यामुळे ही अपरिमेय संख्या आहे. किती अपरिमेय ठीक आहे.
नेक्स्ट आहे मित्रांनो अवास्तव किंवा काल्पनिक संख्या. आता वास्तवच्या विरुद्ध अवास्तव. आता अवास्तव संख्या कोणत्या असते त्या? अवास्तव संख्या म्हणजे रूटमध्ये पण मायनसमध्ये, -5, √-7. तुम्हाला माहिती आहे का अवास्तव किंवा इमेजनरी नंबर म्हणतो आपण. इमेजनरी नंबर किंवा अवास्तव किंवा काल्पनिक, त्याला आय लावलेला असतो. आय असा आय 5I 7I अशा पद्धतीने घेतलेलं असतं बघा. 5 + 7I + 5 + 8I अशी बेरीज केलेली असते. मग अशी बेरीज करताना आपण काय करतो? 5 ची बेरीज करतो. 10 + 7 आणि 8 15I अशा प्रकारची बेरीज करतो. आपल्याला होतं कधीतरी ते आय फॅक्टर असतो ना, म्हणजे असं रूटमध्ये, त्याला आपण म्हणतो अवास्तव संख्या किंवा काल्पनिक संख्या. ठीक आहे, लिहून घ्या व्यवस्थित. अवास्तव संख्या किंवा काल्पनिक संख्या. ठीक आहे मित्रांनो, आता आपण बघणार आहे मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. बघा, मूळ संख्या, संयुक्त संख्या. आपण अगोदर बघितलं की सम संख्या आणि विषम संख्या बघितलं, बरोबर, कालच्या लेक्चरमध्ये आपण. त्यामध्ये जसा साम्य होतं म्हणजे संबंध होता. सम संख्या आणि विषम संख्येमध्ये काय संबंध होता? तर ते नैसर्गिक संख्येचं भाग होतं, बरोबर. समजा 1 2 3 4 5 6, बरोबर. आता त्यात कसं होतं, नैसर्गिक संख्या आहे 1 पासून, बरोबर. आपण सांगितलं की नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होती, बरोबर. 1 काय आहे? विषम संख्या, बरोबर. विषम. 2 काय होती? सम संख्या. म्हणजे एकाडेक संख्या होत्या, बरोबर. 1 विषम, परत 3 विषम, 5 विषम, परत 7 विषम, बरोबर. 2 सम, 4 सम, 6 सम संख्या, बरोबर आहे. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये निम्म्या सम संख्या आणि निम्म्या विषम संख्या होत्या, बरोबर आहे. त्या व्यतिरिक्त कोणत्या संख्या नव्हत्या, बरोबर. जसं हे 2 टाईप एकमेकाशी संबंध असणारे आहेत, तसंच मूळ संख्या आणि संयुक्त संख्या हे पण एकमेकांशी संबंध असणाऱ्या संख्या आहेत. आता आपण मूळ संख्या आणि संयुक्त संख्या बघू. हे सम आणि विषम संख्या समजा तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये आपण घेतलं होतं, त्याचे बेरीज घेतली होती, सरासरी घेतली होती, व्यवस्थित करायची आहे. ठीक आहे, आपण सगळं टाईप झालं की संख्याचं, की आपण एक्झाम्पल घेणार आहे अशी बेसिक पासून सर्व टॉपिकवरची. ठीक आहे, बघा आता मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता मूळ संख्या कोणाला म्हणायचं किंवा कोणत्या संख्येला मूळ संख्या म्हणायचं? तर बघा, 1 आणि 30 संख्या, तीच संख्या लिहून घ्या डेफिनेशन. 1 आणि 30 संख्या या दोन्हींनीच फक्त त्या संख्येला भाग जात असेल तर तिला मूळ संख्या म्हणतात. म्हणजे समजा आता आपण घेतलं 5, परत 8 घेतलं. उदाहरणावरून लगेच समजतं आपल्याला. उदाहरण, ठीक आहे. 5 या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जातोय? 1 न भाग जातोय, बरोबर. 1 न सर्व संख्येला भाग जातो, बरोबर आहे. 1 तात्पुरतं सोडूनच द्या. आणि त्यानंतर कुठल्या संख्येने भाग जातोय? 5 नच भाग जातोय, बरोबर. ह्याचं जर आपण फॅक्टर काढलं, विभाजक, तर काय येतं? 1 आणि 5, बरोबर आहे. 1 आणि 5 फक्त विभाजक निघतायत, बरोबर. 8चं काय? 1, बरोबर. 2 4 आणि 8, बरोबर आहे. 2 पण विभाजक निघतोय, 4 पण विभाजक निघतोय, कारण 2 आणि 4चा गुणाकार केला तर 8 येतं, बरोबर आहे. म्हणजे याला विभाजक आहेत आणि याला 1 आणि 5 विभाजक आहेत. म्हणजे मग मी काय सांगितलं, 1 आणि 30 संख्या, 30 संख्या नाही, 1 आणि 30 संख्येनं जर भाग जात असेल, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याच संख्येनं भाग जात नसेल तर तिला मूळ संख्या म्हणतात. 1 आणि 30 संख्या याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने जर त्या संख्येला भाग जात नसेल तर तिला मूळ संख्या म्हणतात. येत आहे लक्षात आता मूळ संख्या म्हणजे काय? आता संयुक्त संख्या, संयुक्त संख्या, ठीक आहे. आता संयुक्त संख्या म्हणजे कोणत्या? अशा संख्या की ज्या मूळ संख्या नाहीत. म्हणजे काय? तर त्या संख्येला 1 आणि ती संख्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जातो. म्हणजे कोणत्या तरी एका संख्येने भाग जातो, 1 असो 2 असो, म्हणजे कमीत कमी त्या संख्येला 3 संख्येने भाग जातो. आता 3 संख्या कोणत्या? आता समजा आपण 10 घेतलं, कमीत कमी 3. 10ला 1 न भाग जातो, 2 न भाग जातो, 5 ने भाग जातो आणि 10 ने भाग जातो. किती संख्येने भाग जातोय? 4 संख्येने भाग जातोय, बरोबर. कमीत कमी 3 संख्येने भाग जातो, त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. इथपर्यंत काय आलं तुम्हाला? मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. आता बघा मूळ संख्या किती आहेत, एकूण मूळ संख्या किती आहेत व्यवस्थित लिहून घ्या. डेफिनेशन मी लिहून दिलेलं नाही, तुम्हाला सांगितलेलं आहे.
तर तुम्ही लिहून घ्यायची, वही आणि पेन घेऊन बसायचं आपल्या लेक्चरला. आपण बेसिक पासून शिकवतोय, कारण सर्व नवीन मुलं आणि ज्यांना अवघड जाते गणित बुद्धिमत्ता अशा सर्वांना बेसिक पासून आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. व्हिडिओ बघितल्यानंतर कोण असं बोललं नाही पाहिजे की मला समजलं नाही एखादा टॉपिक. ठीक आहे. आता मूळ संख्या बघा, एकूण मूळ संख्या किती आहेत लिहून घ्या. 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत तर 25 आहेत. किती? 25 मूळ संख्या आहेत 1 ते 100 मध्ये. ठीक आहे. आता संयुक्त संख्या किती आहेत 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या किती आहेत तर बघा 1 ते 100 मध्ये संयुक्त संख्या 1 ते 100 74 आहेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल की सर 25 आणि 74 तर 99 झालं, मग 1 ते 100 मध्ये तर एक ही संख्या आहे ना, एक ही मूळ ही नाही आणि संयुक्तही नाही. एक ही जी संख्या आहे ती मूळ ही नाही आणि संयुक्त ही संख्या नाही. मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती प्रश्न आपल्याला विचारला जातो. सर्वात लहान मूळ संख्या कोणती? सर्वात लहान मूळ संख्या. ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारला जातो की सर्वात लहान मूळ संख्या कोणती, तर कोणती आहे? 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. ठीक आहे. आता बघा आपल्याला ऑप्शन असं दिलेला जातो 0 1 2 3. जास्तीत जास्त मुलांचा 1 हे आन्सर येतं, पण त्याचा आन्सर काय असणार आहे 2 आन्सर असणार आहे. बरोबर. सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. ठीक आहे. आता अजून मूळ संख्येविषयी आपण बघू. सर्वात लहान सम मूळ संख्या कोणती आहे? सम तर 2 आहे. बरोबर. सम संख्या आपण बघितल्या 2 4 6 8 ह्या सम संख्या आहेत. विषम संख्या कोणत्या आहेत 1 3 5 7 9 ह्या विषम संख्या आहेत. बरोबर. मग सर्वात लहान सममूळ संख्या म्हटलं सम तर कोणती येणार आहे 2 आहे. पण जर सर्वात लहान विषम मूळ संख्या म्हटलं तर कोणती येणार आहे? विषम संख्या कोणत्या असतात 1 3 5. बरोबर. पण आता एक संख्या ही मूळही नाही आणि विषमही नाही, मी आपलं मूळही नाही आणि संयुक्तही नाही असं मी सांगितलं. बरोबर. मग सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती येईल 3 येईल. बरोबर आहे 3. मग सर्वात लहान सममूळ संख्या म्हटलं तर 2, सर्वात लहान विषम मूळ संख्या म्हटलं तर 3 आणि सर्वात लहान मूळ संख्या फक्त म्हटलं तरी 2. इथपर्यंत आलं लक्षात. आता मी सांगितलं की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. आता त्या 25 मूळ संख्या आपण बघू. लिहून घ्यायच्या 25 मूळ संख्या. बरोबर. कारण लक्षात ठेवायचे एक मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 53. ठीक आहे. परत 59 61. ठीक आहे. तर बघा अजून 61 झाल्यानंतर 67 71 73 67 71 73. परत 79 83 89 83 नंतर 89 आणि 97 आणि इथे एक राहिली मित्रांनो 47. इथे एक 47 राहिली. ह्या झाल्या 25 मूळ संख्या. ह्या पाठ करायच्या आहेत मूळ संख्या. ठीक आहे. 2 3 5 7 11 13 17 19 पाठ झाले पाहिजे. 23 29. ठीक आहे. 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97. यावर प्रश्न कसा येतो बघा. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे आणि एक संख्या दिलेल्या जातात, 4 ऑप्शन दिले जातात आपल्याला. ठीक आहे. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे आणि त्यामध्ये ऑप्शन दिले असतात 8 13. ठीक आहे. 20 15 आणि 27. आपला ऑप्शन काय असेल आन्सर 23. किंवा खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही असा पण ऑप्शन दिलेला असतो. असा प्रश्न आपल्याला विचारलं जातात. ठीक आहे. आलं इथपर्यंत लक्षात तुमच्या. आता यामध्ये सममूळ संख्या एकच आहे. समसंख्या असणारी मूळ संख्या एकच आहे. कोणती 2. बघा 2 ही एकच सममूळ संख्या आहे म्हणजे समसंख्या आहे. बरोबर आहे. बाकी कोणती तरी एक समसंख्या दिसते का तुम्हाला? कोणतीच एकही समसंख्या नाही. बाकीमध्ये सगळ्या विषम संख्या आहेत. ठीक आहे. आणि एक ही संख्या
एकही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त संख्या ही नाही. आता 25 मूळ संख्या झाल्या, बरोबर आहे. 25 मूळ संख्या झाल्या, परत एक ही सम ही नाही मूळ ही नाही, म्हणजे ही एक झाली, बरोबर आहे. 26 झाल्या, बरोबर आहे. मग संयुक्त संख्या किती राहिल्या 100 मध्ये? 74 राहिल्या, म्हणून आपण 74 घेतल्या संयुक्त संख्या, बरोबर आहे. का तर 25 मूळ संख्या, एक हा अंक जो आहे तो संयुक्तही नाही मूळ ही नाही, म्हणजे 26 झालं टोटल, आणि हे 74 झाली 100 मूळ आणि संयुक्त संख्यामध्ये 100. ठीक आहे. प्रश्न कसं विचारला होता ते पण तुम्हाला मी सांगितलं, बरोबर आहे. संयुक्त संख्येविषयी पण आपण सांगितलं. सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती? सर्वात लहान संयुक्त संख्या कोणती आहे? तर 4 आहे. 4 ही सर्वात लहान संयुक्त संख्या आहे. का तर एक तर संयुक्त ही नाही मूळ नाही, एक संख्या, बरोबर. 2 आणि 3 मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. मग राहिली कोणती? त्यानंतर ही 4 संयुक्त संख्या आहे, बरोबर. त्यानंतर 5 मूळ संख्या आहे, 6 संयुक्त संख्या आहे, 7 मूळ आहे, 8 संयुक्त आहे, 9 पण संयुक्त आहे. का 9 संयुक्त आहे? तर 9ला 3 न भाग जातो, बरोबर. 1 न भाग जातो, बरं 3 न भाग जातो, 9 न भाग जातो, बरोबर आहे. 3 संख्येने भाग जातोय 9ला, म्हणून 9 ही संयुक्त संख्या आहे, बरोबर आहे. आलं लक्षात? मूळ संख्या आलं लक्षात की ज्या संख्येला ती संख्या आणि एक या दोन्ही खेरीज कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्याला मूळ संख्या म्हणतात. ज्या संख्येला ती संख्या आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आणि त्याच्या व्यतिरिक्त एक संख्या किंवा ज्या संख्येला 3 संख्येने भाग जातो कोणत्याही 3 अंकांनी कमीत कमी, त्या संख्येला आपण संयुक्त संख्या म्हणतो. ठीक आहे. मूळ संख्या संयुक्त संख्यामधला फरक काय आला? आता त्याचा प्रश्न वगैरे अजून काय विचारलं का बघतो मी, 1 मिनिट. नाही, बरोबर. आता तुम्हाला सांगितलं की 1 ते 100 मध्ये 25 मूळ संख्या आहेत, बरोबर. 1 ते 50 मध्ये जर विचारलं आपल्याला, असं पण विचारतात की 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या आहेत? तर किती आहेत? 25 आहेत. आपण खाली लिहिलेले आहेत, बरोबर आहे. आणि जर असं विचारलं तुम्हाला की 1 ते 50 मध्ये किती मूळ संख्या आहेत? 1 ते 50 मध्ये तर 15 मूळ संख्या आहेत. किती? 15. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 47 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत. ठीक आहे मित्रांनो. आता नेक्स्ट टाईप बघा, जोडमूळ संख्या. ठीक आहे. आता मी जोडमूळ संख्या देताना मूळ संख्या पण ठेवलेल्या आहेत तिथं, का तर जोडमूळ संख्याचा संबंध मूळ संख्यांशी येतो. ठीक आहे. याच्यातूनच काही संख्या जोडमूळ संख्या असतात. मूळ संख्या आलेला इथं, बरोबर. त्यामुळे या मूळ संख्यांशी संबंध आहे त्याचा. ठीक आहे. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय असतं लिहून घ्या, डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही तिथं. ज्या दोन संख्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते त्या संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. लिहा. ज्या दोन संख्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते त्या दोन्ही संख्येला जोडमूळ संख्या म्हणतात. ठीक आहे. आता बघा, संख्येमध्ये एकच संयुक्त संख्या म्हणजे समजा 3 आणि 5 ह्या मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. बघा इथं 3 आणि 5 यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे कोणती? 4, बरोबर आहे. 3 आणि 5 मध्ये आता आपण घेतलं 5 आणि 7 यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे कोणती? 6, बरोबर आहे. पण तुम्ही जर 2 आणि 3 घेतलं, 2 आणि 3 यामध्ये आहे का संयुक्त संख्या? 2 आणि 3 नाही, 2 3 त्यामध्ये संख्याच नाही कोणती, बरोबर. म्हणजे यामध्ये संयुक्त संख्या नाही एक पण, म्हणजे ह्या जोडमूळ संख्या असू शकत नाही. म्हणजे जोडमूळ संख्येच्या जोड्या असतात, असं जोड्या 2-2 संख्यांच्या जोड्या असतात. ठीक आहे. आणि त्या कशा जोड्या ओळखायच्या? तर त्यामध्ये एकच संयुक्त संख्या असते. आता बघा इथं 7 आणि 11 ह्या कसल्या संख्या आहेत? मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. 7 नंतर 11 डायरेक्ट मूळ संख्या आहे. 8 नाही, 8 संयुक्त आहे. 9 पण संयुक्त आहे, का तर 3 न भाग जातो. 10 पण संयुक्त आहे, म्हणजे 11 आहे. आता यामध्ये संयुक्त संख्या किती आहे? 3 संयुक्त संख्या आहेत. आपण काय सांगितलं? एक संयुक्त संख्या पाहिजे फक्त, म्हणजे ही जोडमूळ संख्येची जोडी येते का हो? तर ही जोडमूळ संख्येची जोडी येत नाही. आता तुमच्या लक्षात आलं जोडमूळ संख्या म्हणजे काय? तर 2 अशा मूळ संख्या पकडायच्या 25 मधल्या अशा 2 मूळ संख्या की ज्यामध्ये एकच संयुक्त संख्या येते, किंवा अशा 2 मूळ संख्या की ज्यामधील फरक 2 आहे. काय दुसरं? अशा 2 मूळ संख्या की ज्यामध्ये 2चा फरक आहे त्यांना आपण म्हणतो जोडमूळ संख्या. बघा आता आपण गोल करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जोडमूळ संख्या कोणते आहेत. आता हे 3 आणि 5 बघा बरं, आहे जोडमूळ संख्या, कारण त्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे, बरोबर. किंवा त्यामधील फरक 2 आहे. 3 आणि 5 मधला फरक किती आहे? 2 आहे 2, बरोबर. त्यानंतर बघा 5 आणि 7 बघा बरं, 5 आणि 7 फरक किती आहे? त्यातला 2 आहे. आणि त्यामध्ये एकच संयुक्त संख्या आहे
आहे, बरोबर. एक तर फरक बघायचा किंवा संयुक्त संख्या एक बघायची, किंवा फरक बघितलं तर बेस्ट आहे. संयुक्त संख्या बघण्यापेक्षा फरक बघा. 5 आणि 7 मध्ये फरक 2चा आहे. आता 7 आणि 11 मध्ये आहे का हो? नाही, 4चा फरक येतो 7 आणि 11 मध्ये, म्हणजे ह्या जोडमूळ संख्यांची जोडी नाही. 11 आणि 13 आहे, बरोबर, 2चा फरक आहे. 17 19 आहे. 13 17 नाही, बरोबर. 23 29 नाही, 6चा फरक होतो, बरोबर. 29 31 आहे, बरोबर. परत 31 37 नाही, 37 41 नाही, 41 43 आहे, बरोबर. 43 47 नाही, 47 51 नाही, 4चा फरक पडतोय, बरोबर. 53 किती 59 नाही, 59 61 आहे, 2चा फरक आहे, बरोबर. त्यानंतर 67 71 नाही, 71 73 आहे, बरोबर. 71 73 परत 79 83 89 97 नाही. किती जोड्या झाल्या सांगा मला? जोड्या किती झाल्या? 1 2 ही नाही, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 किती झाल्या? 8 जोड्या झाल्या, बरोबर. म्हणजे 1 ते 100 मध्ये लिहायचं. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्येच्या जोड्या 8 आहेत, बरोबर आहे. ठीक आहे. मग आता जोडमूळ संख्येच्या जोड्या लिहून घ्या तुम्ही. जोडमूळ संख्येच्या जोड्या किती आहेत? 8 आहेत. कोणत्या कोणत्या आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. 3 5 परत 5 7 11 13 17 19 बरोबर आहे. त्यानंतर काय आहे बघा, 29 31 त्यानंतर 41 43 त्यानंतर 59 61 61 त्यानंतर 71 73 71 73 आले 8 जोड्या. 8 जोड्या लिहून घ्या. आपल्याला प्रश्न असा विचारला जातो, खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्येची जोडी नाही. ठीक आहे. यापैकी 3 जोड्या दिल्या जातात, एक जोडी वेगळी दिली जाते आणि विचारलं जातं. आपल्याला जोडमूळ संख्या समजलंय की त्यामध्ये एक संयुक्त संख्या पाहिजे किंवा त्याचा फरक 2 पाहिजे. ठीक आहे. 8 जोडमूळ संख्येच्या जोड्या झाल्या, येते लक्षात आता. त्यानंतर प्रश्न असा विचारला जातो, अजून एक प्रश्न विचारला जातो बघा. काय प्रश्न? हां, 20 ते 40 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज किती? 20 ते 40 मधील किंवा असं कोणते दिले जाते 1 ते 50 मधील किंवा 1 ते 20 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज किती? आता 20 ते 40 मधील जर विचारलं समजा आपल्याला, 20 ते 40 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज किती, बेरीज विचारली, बरोबर. तर आपल्याला माहित पाहिजे की 20 ते 40 मध्ये जोडमूळ संख्या किती आहे. त्याआधी आपल्याला हे माहित पाहिजे की 20 ते 40 मध्ये मूळ संख्या किती आहेत. तर 20 ते 40 मध्ये मूळ संख्या किती आहेत? 20 पासून 23 29 31 37 झालं, 4 आहेत, बरोबर मूळ संख्या. आणि जोडमूळ संख्येची जोडी किती आहे? 1 आहे. कोणती? 29 आणि 31. मग त्यांची बेरीज किती येईल? 29 प्लस 31 किती आली? 60. मग आपल्याला ऑप्शन असतील 60 70 80 90 असं ऑप्शन दिलं असतील आणि त्यांची बेरीज विचारली जाईल. बेरीज येईल 29 प्लस 31 60. येते लक्षात? इथपर्यंत परफेक्ट झालं तुमचं. काय प्रॉब्लेम? जोडमूळ संख्याला काय प्रॉब्लेम? मूळ संख्याला काय प्रॉब्लेम? संयुक्त संख्याला काय प्रॉब्लेम? कमेंटमध्ये सांगा. जर फास्ट होत असेल तर कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जर ॲड व्हायचं असेल तर मला 83 29 83 80 65 या नंबरवर मेसेज करा. पोलीस भरतीचा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम चॅनल पण आहे. आता बघा समूह संख्या. आता समूह संख्या म्हणजे काय? तर समूह संख्येची डेफिनेशन लिहा. अशा दोन संख्या समूह, अशा दोन संख्या की ज्याला फक्त एकच विभाजक असतो, म्हणजे एकच भाग जातो फक्त, त्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही. म्हणजे ही पण एक जोडी आहे. जसं जोडमूळ संख्येची जोडी होती, बरोबर आहे, 3 5 5 7. आणि आता जोडमूळ संख्याचं मग आम्ही घेतलं ना जोडमूळ संख्या, तर त्यामध्ये जोडमूळ संख्याचं सर्वात लहान जोडमूळ संख्येची जोडी कोणती असा जर प्रश्न विचारला तर इथं ऑप्शन दिलेला असतील 2 3 3 5, ठीक आहे, 5 7, ठीक आहे, आणि 7 11 असं ऑप्शन दिले असतील तुम्हाला. आणि तुम्ही काय करणार? 2 3 लिहून टाकणार. पण हे चुकीचं आहे. सर्वात लहान जोडमूळ संख्या जोडी कोणती आहे? 3 5. कारण ही जोडमूळ संख्यांची जोडी नाही. त्यामध्ये एक संयुक्त संख्या पाहिजे किंवा त्यातील फरक 2 पाहिजे. इथला फरक 2 आहे, इथं फरक नाही, यात एक बी फरक नाही, संयुक्त संख्या पण नाही मध्ये. म्हणून जोडमूळ संख्या सर्वात लहान प्रश्न विचारला तर
लक्षात असावं की 3 5 आहे, बरोबर आहे. आता समूह संख्येचं बघा, समूह संख्याला फक्त दोन्ही समूह संख्या दिल्या, समजा आपल्याला दिलं 2 3, ठीक आहे, किंवा दुसरं दिलं एखादं 15 17, ठीक आहे. आता 2 3 बघा, 2 ला 3 ला किती भाग जातोय, 1 न भाग जातोय, बरोबर आहे. दोन्हीला पण 15 आणि 17 ला किती भाग जातोय, 15 ला 1 न भाग जातोय, परत 3 न भाग जातोय, 5 न भाग जातोय आणि 15 ने भाग जातोय, 17 ला 1 ने भाग जातोय आणि 17 ने भाग जातोय, बरोबर. आता दोन्हीत पण 1 1 आहे, बरोबर. त्याच्या व्यतिरिक्त कोणता अंक कॉमन आहे का, की कॉमन अंक असा की ज्याने त्या संख्येला भाग जातोय, नाही, म्हणजे ही समूह संख्येची जोडी आहे. जर कॉमन असतील तर आता समजा आपण जर घेतलं 8 10, 8चं किती फॅक्टर आहेत, 1 2 4 आणि 8, 10चं 1 2 5 आणि 10, बरोबर. यात 1 आहे, यात 1 आहे, ठीक आहे, पण यात 2 आहे आणि इथेही 2 आहे, म्हणजे त्याचा विभाजक 2 2 पण येतोय 8चा आणि 10चा, म्हणजे ही समूह संख्येची जोडी नाही. येतं लक्षात, आता तुमच्या लक्षात आलं असेल, बरोबर, की समूह संख्येची जोडी का नाही, तर त्याला फक्त 1 नच भाग जायला पाहिजे दोन्ही संख्येला, त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या संख्येने भाग नाही जायला पाहिजे. दुसऱ्या संख्येने म्हणजे ह्याला वेगळ्या संख्येने गेला, ह्याला वेगळ्या संख्येने गेला तर चालतोय, पण एकाच संख्येने जायला नको. समजतंय तुम्हाला, एकाच संख्येने जायला नको. आता दुसरी आपण एक संख्या बघा, समजा 6 घेतली आपण, ठीक आहे, आणि आपण घेतली 15 घेतली, ठीक आहे. तर 6चं बघा 1 2 3 आणि 6, 15चं बघा 1 3 5 5 आणि 15, सॉरी इथं पण 3 3 कॉमन येतोय. आपण दुसरी संख्या बघू, एखादी दुसरी संख्या 8 घेतली, ठीक आहे, आणि 15 घेतली. आता ह्यात बघा 1 2 4 आणि 8, बरोबर आहे, आणि इथं बघा 1 3 5 आणि 15. आता इथं तुमच्या लक्षात येईल 1 1 कॉमन आलाय, बरोबर. त्यानंतर बघा 2 आलाय, 4 आलाय, 8 आलाय, इथं 3 5 15 आले आहे. दुसरं कोणता कॉमन, की दोन्हीला भाग जातोय अशी संख्या, इथं 2 होता कॉमन, बरोबर. इथं आहे का कॉमन, नाही, म्हणजे ही समूह संख्येची जोडी आहे. येतं लक्षात, म्हणजे ही समूह संख्येची जोडी आहे. ही समूह संख्येची जोडी नाही का, तर 2 ने भाग जातोय. ही पण समूह संख्येची जोडी आहे का, तर फक्त 1 नेच भाग जातोय, बाकी विभाजक नाहीत. आता लक्षात आलं तुमच्या समूह संख्या म्हणजे काय. आणि 2 क्रमवार संख्या ह्या समूह संख्या असतात. 2 क्रमवार संख्या कोणत्या, म्हणजे 2 3 8 9 क्रमाने येणाऱ्या, बरोबर आहे का. तर ह्याला बघा ना, ह्याचा फॅक्टर 1 आणि 2, ह्याचा फॅक्टर 1 आणि 3, एकच फक्त आहे, बाकी वेगवेगळे फॅक्टर आहेत. ह्याचा बघा 1 2 4 8, ह्याचा 1 3 3 9, वेगवेगळे फॅक्टर येतात. त्यामुळे 2 जर क्रमवार संख्या असतील तर त्या समूह संख्या असतात. मग कोणत्याही संख्या घ्या, आणि समूह संख्या फक्त मूळ संख्याच नसती, संयुक्त संख्या पण असते, बरोबर. 8 ही संयुक्त संख्या आहे, त्याला सहमूळ म्हटलंय, म्हणजे मूळचाच फक्त विचार नाही करायचा. समूळ म्हणजे 2 क्रमवार संख्या असू शकतात किंवा 2 वेगवेगळ्या संख्या पण असू शकतात. कुठे गेली, की ज्यांचा विभाजक फक्त एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त विभाजक नाही. आलं समूह संख्या लक्षात. जर तुम्हाला समूह संख्याच्या जोड्या दिल्या 4, असं 4 ऑप्शन दिलं जाणार, आणि यापैकी कोणती जोडी समूह संख्याची जोडी आहे असा प्रश्न विचारला जातो. त्यावेळी तुमच्या लक्षात आलं पाहिजे समूह संख्या म्हणजे काय, 1 नच भाग जायला पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त कोणत्या संख्येने त्या दोन्ही संख्येला भाग जायला नाही पाहिजे. आणि त्या क्रमाने जर संख्या असतील तर लगेच लक्षात येतं की समूह संख्या आहे. ठीक आहे, आता झाली समूह संख्या. यानंतर आता आपण बघू त्रिकोणी संख्या. बघा आता त्रिकोणी संख्या मित्रांनो, हा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे. त्रिकोणी संख्या हा टाईप पण इम्पॉर्टंट आहे, याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आधी आपण याची डेफिनेशन बघू. याची डेफिनेशन अशी आहे की 2 क्रमवार, लिहून घ्या, क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. त्रिकोणी संख्या म्हणतात. मित्रांनो, तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक विकत घेतलेलं आहे का? नसेल घेतलं तर घ्या. जर लगेच नसेल पॉसिबल तर ठीक आहे, पण होत असेल पॉसिबल तर घ्या. म्हणजे मी एखादा टॉपिक इथं शिकवला की तुम्ही लगेच पुस्तकात बघू शकता
किंवा त्यामध्ये पुस्तकामध्ये अजून एक्झाम्पल दिलेले असतात, बरोबर आहे. ह्या लगेच मी सर्व एक्झाम्पल घेऊ शकत नाही यातली, बरोबर. ह्या टॉपिकवरची एक तर तुम्ही लगेच त्या पुस्तकातून ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता तुम्ही लगेच, की बाबा सरांनी आपल्याला आज त्रिकोणी संख्या हा टॉपिक शिकवला आहे, तर त्रिकोणी संख्येवर कोणते कोणते एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल बघायची आणि ते सॉल्व्ह करायची. म्हणजे आपल्याला समजते की त्रिकोणी संख्या म्हणजे हा टॉपिक आपल्याला समजलाय का, हा टाईप आपल्याला समजलाय का, ते लगेच तुमच्या लक्षात येतं. त्यावेळी सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायचे आपण. त्यामुळे पुस्तक असेल तर चांगली गोष्ट आहे, जेणेकरून तुम्हाला लगेच याच्यावरील प्रश्न सोडवता येतील आपल्याला पुस्तकामधून. ठीक आहे. काय डेफिनेशन, दोन क्रमवार नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. दोन क्रमवार नैसर्गिक संख्या, क्रमवार म्हणजे क्रमाने येणारे, क्रमवार म्हणजे काय आलं 4 5 क्रमाने आले, बरोबर. 7 8 बरोबर, 5 6 6 7 ह्या क्रमवार संख्या झाल्या 2 2, बरोबर आहे. यांचा गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे 4 आणि 5 चा गुणाकार करा बरं. 4 गुणिले 5 निमपटीस म्हणजे याला डिवाइड 2 करावं लागेल, बरोबर. निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात. आता इथे ती 4 गुणिले 5 20 डिवाइड 2 इथे आलं 10. 10 ही काय झाली, त्रिकोणी संख्या झाली, त्रिकोणी संख्या. आलं लक्षात तुमच्या. आता त्रिकोणी संख्याचा फॉर्म्युला काय बघा, दोन क्रमवार संख्येच्या गुणाकाराच्या निमपटीस. दोन क्रमवार संख्या घेतल्या, त्यांचा गुणाकार केला, त्याची निमपट म्हणजे 2 ने डिवाइड केलं, जे आन्सर येईल ते झाली तुमची त्रिकोणी संख्या. आलं लक्षात. आता बघा याचा फॉर्म्युला काय आहे, n इंटू n प्लस 1 डिवाइड 2. n म्हणजे काय होईल, पहिली क्रमवार संख्या. म्हणजे समजा 4 आणि 5 असेल समजा, तर पहिली क्रमवार संख्या काय 4 घेतली आपण, बरोबर. गुणुले दुसरी क्रमवार संख्या म्हणजे काय 4 प्लस 1 म्हणजे n प्लस 1 काय येणार आहे, 5 येणार आहे नाही, बरोबर आहे. म्हणून आपण हा फॉर्म्युला घेतला, n इंटू n प्लस 1 डिवाइड 2. येतं लक्षात. हा फॉर्म्युला प्राईस त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला आहे. त्रिकोणी संख्या इज इक्वल टू, इथल्या त्रिकोणी संख्या इज इक्वल टू n इंटू n प्लस 1 डिवाइड 2 झाला. आता यावर प्रश्न कसे विचारले जातात ते आपण बघू. ठीक आहे. किंवा त्रिकोणी संख्या कशी काढायची बघू. ठीक आहे. आपल्याला काय, आणि पाया, त्रिकोणी संख्येत एक पाया शब्द असतो की त्रिकोणी संख्येचा पाया कोणता. एक त्रिकोणी संख्या दिली जाते आणि त्याचा पाया विचारला जातो आपल्याला. ठीक आहे. किंवा असं केलं जातं की 2 संख्या दिल्या जातात आणि त्याची त्रिकोणी संख्या विचारली जाते. ठीक आहे. किंवा पाया, एक पाया दिला असतो की 4 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे, तर त्रिकोणी संख्या काढा. ठीक आहे. आता आपल्याला जर असं दिलं क्वेश्चन, 4 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे, तर त्रिकोणी संख्या काढा, लिहून घ्या. तर आपण काय करायचं, 4 हा त्रिकोणी संख्येचा पाया आहे म्हणजे पहिली जी संख्या असते ती पाया असते, बरोबर. म्हणजे त्याच क्रमवार संख्या कोणत्या झाल्या, 4 आणि 5. किंवा फक्त आपल्याला 4 दिलाय ना, तर या फॉर्म्युल्यात टाकायचा 4 गुणुले काय n 4 प्लस 1 डिवाइड 2 किती आहे, 4 गुणुले 5 डिवाइड 2 20 डिवाइड 2 किती आलं 10. किती आली त्रिकोणी संख्या त्याची, 10 ही त्रिकोणी संख्या आली. येते लक्षात तुमची त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या आपल्याला अशा जर सरळ लक्षात ठेवायच्या असतील तरी आपण कसं लक्षात ठेवू शकतो बघा. आता बेरीज करत जायचं अंकाची. काय करत जायचं, बेरीज अंकाची करत जायची. बेरीज करायची 1. ठीक आहे. त्यानंतर 0 मध्ये 1 मिसळलं 1 आलं, 1 मध्ये परत 2 मिसळायचं 3, 3 मध्ये 3 मिसळलं 6, 6 मध्ये 4 मिसळलं 10, 10 मध्ये 5 मिसळलं म्हणजे एक एक अंक मिसळायचं, 1 2 3 ऍड करत जायचं त्यामध्ये. 10 मध्ये 5 मिसळलं 15, परत 6 मिसळलं 21, बरोबर. परत 7 मिसळलं 28, परत 8 मिसळलं 35, परत 9 मिसळलं किती झालं 44, सॉरी किती झालं 28 नंतर किती येते 36 येते, परत 45, परत 55 येते लक्षात. ॲडिशन करायची. सगळ्यात त्रिकोणी संख्या आहेत. आपल्याला ऑप्शन दिले जातात, प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे. ऑप्शन दिले जाणार 10 12 18 22. सांगा आपला आन्सर काय असणार 10. आणि त्यावेळी आपल्याला लगेच बेरीज करत जायचं वाटलंच तर. किंवा मग दुसरा ऑप्शन आहे, त्रिकोणी संख्या काढण्याचा पण एक ऑप्शन आहे दुसरा. पण डायरेक्ट बेरीज करत गेलं तरी आपल्याला समजून जातं की त्रिकोणी संख्या कोणती आहे. 1 3 एक एक ऍड करत जायचं, 1 2 3 बेरीज करत जायचं. 3 मध्ये 3 टाकलं 6, 6 मध्ये 4 टाकलं 10, 10 मध्ये 5 टाकलं 15, 15 मध्ये 6 टाकलं 21, 21 नंतर 7 टाकलं 28, 28 मध्ये 8 टाकलं 36, 9 टाकलं 45, 55. येते लक्षात आता त्रिकोणी संख्येची. आता यामध्ये परत अजून बघा आपल्याला, आता आपण
काढलं की 4 पाया दिलेला आहे, त्रिकोणी संख्या काढायला सांगितली, आपण 10 त्रिकोणी संख्या काढली. पण जर त्यांनी त्रिकोणी संख्या दिली असेल आणि त्याचा पाया काढायला लावला तर काय करणार आपण? तर बघा, समजा आपल्याला सांगितले तर 15 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? आता पाया म्हणजे काय असतो? तर ज्या क्रमवार 2 संख्या असतात त्यामधली लहान संख्या जी असते ती पाया असते. म्हणजे 4 आणि 5 क्रमवार संख्या आहेत, तर 4 हा त्या संख्येचा पाया झाला. समजा आपल्याला 7 आणि 8 संख्या दिल्या असतील तर 7 हा त्या क्रमवार संख्येचा पाया झाला. म्हणजे पहिली जी संख्या असते लहान ती झाला पाया, म्हणजे n थोडक्यात. ठीक आहे. आता आपल्याला 15चा पाया काढायला सांगितलं. ठीक आहे. आता आपण काय करायचं? पाया काढताना काय करायचं असतं बघा. 15 या त्रिकोणी संख्येचा पाया विचारलाय आपल्याला. ठीक आहे. आता याचा पाया काढताना काय करायचं? जी संख्या दिली ना त्याची दुप्पट करायची. काय करायचं? दिलेल्या त्रिकोणी संख्येची दुप्पट, ह्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. दुप्पट किती? त्याची दुप्पट 15 गुणिले 2 किती आलं? 30 आलं. बरोबर आहे. आणि जी संख्या येईल ना त्याच्या खालची वर्ग संख्या घ्यायची. आता 30च्या खालची 30 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? 30 पेक्षा लहान वर्ग संख्या 25 आहे. बरोबर. बघा, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग किती आहे? 36 आहे. म्हणजे 30 पेक्षा मोठा येतोय 6चा वर्ग. बरोबर. मी 30 पर्यंत वर्ग पाठ करायला लावले होते, केले सर्वांनी. पाडे पण 30 पर्यंत 20 पर्यंत करायला लावले होते, घन 15 पर्यंत करायला लावले होते, केले सर्वांनी. केले नसतील तर करा. प्रत्येक ठिकाणी त्याचा उपयोग आहे आपल्याला. वर्ग, घन, पाडे, ABCD असेल याचा प्रत्येक ठिकाणी उपयोग होतो आपल्याला. ठीक आहे. आता काय? 30 पेक्षा लहान वर्ग संख्या कोणती आहे? 25 आहे. आता 25चं वर्गमूळ काढा. 25चं वर्गमूळ काय? 5 आहे. बरोबर. ही 5 असेल ती त्रिकोणी संख्याचा पाया. हे जर लक्षात. काय करायचं? जर आपल्याला त्रिकोणी संख्या दिली असेल आणि त्याचा पाया काढायला लावला तर त्या त्रिकोणी संख्येची दुप्पट करायची. 15 गुणिले 2 30. त्याच्यापेक्षा त्या संख्येपेक्षा लहान वर्ग संख्या बघायची. काय? 25. आणि 25चं वर्गमूळ 5. 5 हा त्या त्रिकोणी संख्येचा पाया झाला. म्हणजे या 15च्या त्रिकोणी संख्येचा पाया 5 झाला. आणि आता आपण 5 वरून त्रिकोणी संख्या काढायची. बघा, 5 वरून जर त्रिकोणी संख्या काढली तर ही संख्या पाहिजे. बरोबर. आता 5 वरून त्रिकोणी संख्या काढण्यासाठी काय करतो आपण? n × n + 1 / 2. n काय आपला? पाया. n म्हणजे पाया असतो. बरोबर. 5 गुणुले 5 + 1 / 2 किती आलं? 5 गुणुले 5 + 1 6 / 2 किती आलं? 5 गुणिले 6 30 / 2 किती आलं? 15. आला आपला आन्सर त्रिकोणी संख्या. मग त्यांनी काय दिलेलं? पाया देऊन त्रिकोण संख्या काढायला लावल्या तर असं काढायचं ह्या फॉर्म्युल्याने. पाया दिला असेल त्रिकोण संख्या काढायला लावल्या ह्या फॉर्म्युल्याने काढायच्या. जर त्रिकोणी संख्या देऊन पाया काढायला लावला दुप्पट करायची, तर यापेक्षा लहान वर्ग संख्या घ्यायची, तिचं वर्गमूळ काढायचं, ते असेल त्याचा पाया. ठीक आहे. असं प्रश्न विचारलं जाऊ शकतात त्रिकोणी संख्येवर. ह्याच्या व्यतिरिक्त अजून प्रश्न बघू आपण आहेत का? संख्या कोणती? नाही, अशा टाईपचे प्रश्न आहेत. आणि अजून एक आहे मित्रांनो की 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज हे वर्ग संख्या असते. 2 त्रिकोणी संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. म्हणजे बघा, आता आपण त्रिकोणी संख्या मागा लिहिल्या होत्या. किती होत्या? 1 लिहिली होती, 3, परत काय लिहिलं होतं? 6, 10, 15, 21, 28. बरोबर. ह्या त्रिकोणी संख्या लिहिल्या होत्या. 2 लगतच्या त्रिकोणी संख्येची बेरीज हा वर्ग संख्या असते. समजा 1 आणि 3ची बेरीज करा. किती येते? 4 वर्ग संख्या आहे. 2चा वर्ग 4. बरोबर. आता 3 आणि 6ची करा बरं. 3 + 6 किती झाले? 9. कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 9. 3चा वर्ग आहे. बरोबर आहे. आता 6 आणि 10 बघा बरं. 6 + 10 किती झालं? 16. बरोबर. आता 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. 4चा वर्ग 16. परत बघा, 10 आणि 15 25. 25 कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग आहे. 15 + 21 किती झालं? 36. 36 कितीचा वर्ग आहे? 6चा वर्ग आहे. म्हणजे 2 लगतच्या क्रमवार संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या असते. कोणत्या तरी संख्येचा म्हणजे वर्ग संख्या असते. बरोबर. 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9. इथे लक्षात. त्रिकोणी संख्येविषयी आपण क्वेश्चन घेतलं. आज आपण याचं आपण आज काय काय घेतलं? पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या. बरोबर आहे. त्रिकोणी संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, समूळ संख्या, परत जोडमूळ संख्या. अजून काय घेतलं? परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या. बरोबर आहे. हे सर्व अपूर्णांक, पूर्णांक सगळे टाईप आपण ह्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत.
कालच्या लेक्चरमध्ये आपण सम, विषम आणि नैसर्गिक संख्या घेतले होते, कारण ते टॉपिक खूप मोठे होते थोडेसे. आता उद्या राहिलेले टाईप आणि त्यावरील एक्झाम्पल आपण कव्हर करून घेऊ, किंवा विभाज्यतेच्या कसोट्या आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही कमेंट करत जावा. व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते. फास्ट होत असेल तर सांगा, स्लो होत असेल तर सांगा, जर व्यवस्थित न चाललं असेल तरी सांगा. ठीक आहे, तुम्ही सांगितलं तर मला कळेल की कसं शिकवायचं आहे. ठीक आहे, एकदम बेसिकपासून शिकवत आहे. पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, नाहीतर MPSC असेल, बेसिकपासून सर्व लक्षात येत गेलं की पुढचे टफ प्रश्न जरी असतील तर आपल्याला सॉल्व्ह करता येतात. आणि आपण टफ पण प्रश्न घेणार आहेत पूर्ण वरचे, असं नाही की बेसिकच फक्त. पूर्ण जेवढे 5 पुस्तक रेफर करतोय, 5 पुस्तकामधलं कोणताही प्रश्न असेल तो आपण घेणार आहे. पुस्तकच वापरायची गरज नाही. पुस्तक मी वापरा फक्त कशासाठी म्हणतोय की मी एखादा टाईप घेतला तर त्यावर मी सगळं क्वेश्चन घेऊ शकत नाही पुस्तकातलं, 5 ते 10 एकाच प्रकारचे. पण तुमच्याकडे पुस्तक असेल तर तो टाईप बघून तुम्ही त्यामधले ते बाकीचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल, सराव होईल आणि तुमच्या कायमचं लक्षात राहील ते एक्झाम होईपर्यंत. ठीक आहे, सक्सेस होईपर्यंत अजिबात मागं हटायचं नाही. एकदा ह्यात पडला स्पर्धा परीक्षेच्या जीवनात की सक्सेसच घेऊन बाहेर पडायचं. मग ते 2 वर्ष लागू, 3 वर्ष लागू, 4 वर्ष लागू, नाही तर 5 वर्ष लागू. ठीक आहे, कष्ट करत राहणे, योग्य डायरेक्शन मी देतोय, कसा अभ्यास करायचा, काय कष्ट करायची तुमची तयारी पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू फ्रेंड.